नमस्कार मित्रांनो. एक फॅब्रिकचा स्टॉक आहे ज्याचं 60% मार्केटवर वर्चस्व आहे. मार्केटमध्ये जेवढेही कपडे विकले जाते त्याच्यातले 60% हाच शेअर विकतो, हीच कंपनी विकते आणि कंपनी अतिशय फेमस आहे. आढेवेढे घेणार नाही आणि त्या कंपनीचं नाव मी तुम्हाला लगेचच सांगणार आहे. पण सर्वप्रथम धन्यवाद. तुम्ही मागचा माझा जो व्हिडिओ आहे हा शेअर तुम्हाला देईल 6 कंपन्यांचे शेअर 2024. या शेअरमध्ये मी तुम्हाला माहिती दिली होती. सोबतच तुम्हाला कुठल्या कंपनीचा माहिती पाहिजे किंवा डिटेलिंग पाहिजे याच्यासाठी पण मी कमेंट करायला सांगितली होती. तर रेमंड या कंपनीचा जो स्टॉक आहे त्याची भरपूर वेळेस कमेंट आली, म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे. आता रेमंड कंपनीची डिटेल या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सोबतच फ्युचरिस्टिक रिव्ह्यू बघणार आहोत, कंपनीचे फंडामेंटल पण बघणार आहोत, सोबतच टेक्निकल अनालिसिस करणार आहोत विथ चार्ट. एवढ्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत, पण ब्लाइंडली एकही गोष्टी करणार नाही. सगळ्या गोष्टी सोप्या पद्धतीने मी समजावून सांगणार आहे आणि तुम्हाला समोर दाखवणार पण आहे. एक महत्वाची सूचना, ही सूचना अशी की ही जी इन्फॉर्मेशन मी देतोय ती एज्युकेशनल पर्पजसाठी, डायरेक्टली रिकमेंडेशन म्हणून घेऊ नका. तुम्ही पण याच्यावर स्वतःचा अभ्यास असू द्या किंवा आणखी 10 पैलू त्याचे माहीत करूनच शेअर विकत घ्या. ओके. आता रेमंड ही जी कंपनी आहे ना, जवळपास 1925 पासून आहे, म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदरपासून आहे, जवळपास 25 वर्ष अगोदरपासून. आणि आपल्याला माहिती आहे की रेमंड ही कंपनी टेक्सटाईल आणि अप्रेझल सेक्टरमध्ये वर्किंग आहे. टेक्सटाईल बनवते, कपडे बनवते, टी शर्ट वगैरे, सूट्स, बरोबर. परंतु ही कंपनी एवढीच लिमिटेड नाहीये. या कंपनीचे अदर प्रोडक्ट्स पण आहे. अदर प्रोडक्ट्समध्ये रिअल इस्टेट, म्हणजे ही कंपनी घरे बनवते. त्याच्यानंतर FMCG सेक्टरमध्ये आहे, म्हणजे परफ्यूम आहे, बाकीच्या गोष्टी आहे. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये पण ही कंपनी आहे. तर मग असे कुठले कुठले सेक्टर आहे, याच्यातून किती फायदा येतो आणि यांचे प्रोडक्ट काय, हे आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. बघणार आहोत. तर मग चला पूर्ण लुक घेऊया. तत्पूर्वी चॅनलचं नाव आहे UA मराठी. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि एक चांगली कमेंट, किंवा आपल्या स्टॉक मार्केटमध्ये जो ट्रेडिंग करतो त्या मित्रासोबत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. आता ही कंपनी एवढ्या सगळ्या सेक्टरमध्ये आहे, सोबतच इंटरनॅशनल मार्केट्समध्ये पण आहे. अजून 55 कंट्री पेक्षा जास्त कंट्रीमध्ये हिचं प्रेझेन्स आहे. म्हणजे इंडियातच ही विकते असं नाहीये, 55 पेक्षा जास्त देशात विकते. USA मध्ये पण विकते, युरोपमध्ये पण विकते, जापानमध्ये पण विकते आणि मिडल ईस्टमध्ये पण विकते. जर तुम्ही मार्केटिंगची स्ट्रॅटेजीचा अवलंब करत असाल किंवा तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, जापानमध्ये कपडे विकणं किंवा जापानमध्ये कुठलीही गोष्ट विकणं खूप अवघड आहे. कारण की तिकडचे लोक खूप ऑथेंटिकेशन करून घेता, क्वालिटीला खूप महत्त्व देता, आणि अशी जर गोष्ट तिथे विकत असेल तर कंपनी नक्कीच चांगली आहे असं आपल्याला म्हणता येईल. सोबतच रिटेलरचं नेटवर्क सुद्धा याचं मोठं आहे. जवळपास 1638 स्टोर्स आहे. फक्त रेमंडचे कपडे मिळतील तिथे, शूटिंग, शर्टिंग, कपडे, सूट किंवा इतर गोष्टी. ओके. आणि 1500 स्टोर्स आहे. ओके. आणि 600 टाउन्स मध्ये आहे, म्हणजे जवळपास 600 गावात, तालुक्यात म्हणू शकता की एवढं सगळं त्याचं आहे. सोबतच 49 स्टोर्स आहे 9 कंट्रीमध्ये, ज्याच्यामुळे की इंडिया सोडून, बरं का, इंडिया सोडून, ज्याच्यामुळे की इंटरनॅशनल मार्केटमध्ये ग्लोबली प्रेझेन्स आहे कंपनीचा. आणखी एक महत्वाची गोष्ट, ही कंपनी रिअल इस्टेटमध्ये पण आहे असं मी सांगितलेलं आहे. हिने एक प्रोजेक्ट 2023 साली हातात घेतला होता आणि तो प्रोजेक्ट होता जवळपास 14 करोड रुपयाचा, ज्याच्यात डेव्हलपमेंट करायची होती 10 टावरची, म्हणजे 10 टावर बनवायचे होते. ओके. रेमंड सांगतो बरं का, फॅब्रिकची कंपनी आहे, 60% मार्केट शेअर असून सुद्धा हिने रिअल इस्टेटमध्ये उडी मारली. ओके. आणि उडी मारल्यानंतर असं लक्षात आलं की 2023 मध्ये जवळपास 1610 करोड रुपयाच्या बुकिंग व्हॅल्यू मिळालेल्या आहे रिअल इस्टेटच्या माध्यमातून. आणि टावर पूर्ण होतो न होतो तोच कंपनीला जवळपास 3900 करोडचा व्हॅल्यू रिसिव्ड झाली पुढच्या 4 वर्षासाठी. तर अशा प्रकारे रिअल इस्टेटमध्ये पण चांगलं नाव कमवलं याने. आणि आणखी महत्वाची गोष्ट जी पहिल्यापासून मी सांगतोय, रिअल इस्टेट सोडून पण या कंपनीचा मार्केट शेअर जो आहे फॅब्रिकच्या बाबतीत जवळपास 60% आहे. आता ही तर झाली कंपनीची एक बेसिक माहिती. मी माहिती याच्यासाठी दिली कारण की या माहितीवरनं तुम्ही कंपनीचं फ्रंट प्रोजेक्शन काय, पुढील फ्युचरमध्ये काय असू शकते किंवा काय होऊ शकते हे पण तुम्हाला समजू शकतं. आता आपण बघणार आहोत कंपनीचे फंडामेंटल. ओके. आता फंडामेंटल जेव्हा बघतोय आपण, तेव्हा तुम्ही इथे बघू शकता जवळपास 12,000 करोड रुपये, 12,622 करोड रुपयाची कंपनी आहे. सध्याची किंमत याची 1896 म्हणजे 1900 रुपयाच्या आसपास आहे. ओके. स्टॉकचा P 23.1 आहे.
हा पीई जो आहे सध्याच्या कंडिशनला अतिशय उत्तम पीई आहे या प्राइसला बाय, या पीईला बाय करण्यासाठी. ओके, प्राइस या ठिकाणी बाय नका करू कारण की टेक्निकल मध्ये प्राइस याची कमी येते. सोबतच रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड 30%, रिटर्न ऑन इक्विटी जवळपास 44.5% आहे. फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. मागच्या 3 वर्षापासून सेल्स ग्रोथ जी आहे ती जवळपास 37% आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 15%च्या आसपास आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स मागच्या वर्षी जवळपास 550 करोड रुपये होते. डेट टू इक्विटी म्हणजे काय की कंपनीवर उधारी किती आहे आणि कंपनीकडे ॲसेट किती आहे, तर 0.91 म्हणजे असं एकंदरीत दिसतं की याच्यावर उधारी जास्त आहे. परंतु नेट प्रॉफिटचा विचार करता, कॅश फ्लोचा विचार करता, ओके, हे असं दिसून येतं की हा डेप्ट जो आहे, ही डेप्ट कंपनी कधी सुद्धा पे करू शकेल इझिली. त्याच्यामुळे कंपनीचे फंडामेंटल उत्तम दिसत आहे. कंपनीचे फ्युचरिस्टिक आपण जर व्ह्यू बघितला तर तो पण उत्तम आहे. तुम्हाला जर अशी माहिती पाहिजे असेल, असं शिकायचं असेल किंवा तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असाल आणि अशा नवनवीन गोष्टी माहिती करून घ्यायच्या असेल तर त्याच्यासाठी पुस्तक आहे शेअर बाजार तुमच्या हातात. त्याच्यामध्ये फंडामेंटल आणि इंट्राडे विषयी अगदी बेसिक पासून सर्व माहिती दिलेली आहे. पुस्तक कमी किमतीत अवेलेबल आहे. सोबतच याच्यासोबत 2 कोर्सेस पण उपलब्ध आहे, मोफत आहे. ते पुस्तक पेमेंट केल्याबरोबर लगेच तुमच्या जीमेलवर येईल आणि कोर्सेस 24 तासाच्या आत तुमच्या ईमेलवर ऍक्टिव्हेट होतील. मित्रांनो, व्हिडिओ इथे संपलेला नाहीये, आपल्याला टेक्निकल बघायचंय. टेक्निकल बघण्यासाठी मी आलेलो आहे रेमंडच्या चार्टवर आणि टेक्निकलमध्ये मला असं दिसतंय की इथे खूप मोठा गॅप डाऊन आहे. हा शेअर जवळपास 3000 वरनं 2000च्या आसपास आलेला आहे. आणि जर याची हिस्ट्री आपण बघत असू तर हिस्ट्रीमध्ये पण असं दिसतंय हा शेअर कंटिन्युअसली अप ट्रेंड मध्येच राहिलेला आहे. ही डेली टाइम फ्रेम आहे. डेली टाइम फ्रेमचा आपण वीकली टाइम फ्रेम करून घेऊ याच्यासाठी की आपण याच्यामध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट बघत आहोत. तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला असं दिसतंय की जवळपास 2020 रोजी या शेअरची किंमत किती होती, 240 रुपये, 250 रुपयाच्या आसपास होता. हा 350 रुपयाच्या आसपास होता आणि सध्या 4च वर्षात 2024 अर्ध संपलेला आहे आणि 4च वर्षात हा जवळपास 1800 रुपयाच्या आसपास आहे आणि यांनी मजल मारलेले जवळपास 3500 रुपयापर्यंत. ओके, आता 3500 रुपयापासून हा जो अंदाज आहे मला वाटतं की हा खाली येऊ शकतो 1500 रुपयापर्यंत. जर तुम्हाला लॉंग टर्म साठी बाय करायचं असेल तर 1500 रुपये मार्केट जर पडतंय तर 1500 रुपये हा तुमचा बेस्ट बाय असणार आहे रेमंडच्या स्टॉक साठी आणि तुमचं पुढचं टार्गेट पुन्हा 3000 रुपये असणार आहे. ओके, जर आपण याला डेली चार्ट फ्रेमवर बघितलं किंवा शॉर्ट टर्म साठी घ्यायचं आहे तर शॉर्ट टर्म साठी मी तुम्हाला सांगू इच्छितो जेव्हा पण हा ट्रेंड रिव्हर्सल होईल तेव्हा जवळपास 2500च्या आसपास आरामात जाऊ शकतो. ओके, कारण की काय इथे एवढा मोठा गॅप आहे. गॅप फिलअप करण्यासाठी तो या पद्धतीने खाली इकडे सपोर्ट घेऊन पुन्हा वरती जाण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. सध्या याचा जो RSI आहे तो सध्या 34 आहे. म्हणजे हा काय आहे की सध्या बाईंग झोन मध्ये आहे. RSI 34 आहे किंवा 20च्या आसपास असला म्हणजे तुम्ही समजू शकता की बाईंग झोन मध्ये आहे आणि वरती गेल्यावर ओव्हरसोल्ड झोन मध्ये असतो, त्या ठिकाणी आपण विकत घेऊ शकतो. अशा प्रकारे टेक्निकल अनालिसिस होतं रेमंडच्या शेअरचं. तुम्हाला माहिती कशी वाटली? माहिती आवडली असेल तर नक्की एक चांगली कमेंट बॉक्समध्ये करा. समजली नसेल, समजली असेल तरी काय समजलं नाही ते कमेंट करा, काय समजलं ते सुद्धा कमेंट करा. सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. त्या ठिकाणी अल्गो ट्रेडिंग कशी करायची यासाठी लिंक आहे आणि डीमॅट अकाउंट जर तुमचं नसेल तर त्या लिंकवरनं तुम्ही काढू शकता. धन्यवाद.